नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. उद्या तू खरंच कोणाच्या प्रेमात पडलीस तर ते तू मला सांगणार, तुझा चांगला मित्र म्हणून. तू इथेच थांब ग. पण जिजू किती दिवस राहणार ना इथे? असे काय होते बाळा तुला? असं का करतोय? आणि त्यांचा तुमच्यावर राग नाहीयेच मुळी, असलाच तर तो आधीवर आहे. अरे पण आधी माझाच मुलगा आहे ना. विष्णू काका, शुभ्राला चक्कर आल्या, डॉक्टरना बोलवा. प्रत्येक गोष्टीची काळजी करते त्यामुळे घुसमट होते. झालं मम्मा, घाबरू नका, प्रिया आपल्या बरोबरच आहे. ती निखिल कुठे आहे? दी हं? अगं निखिल, निखिल कसा आहे? बरं आहे. तो येणार होता आमच्या बरोबर इथे. त्याला खूप आहे ना मम्माचं, आणि तिला सुद्धा त्याचं. म्हणूनच काय? म्हणूनच अगं त्याला मम्माची काळजी वाटत असेल. सुलेखा, आई कुठे असेल ग? काय करत असेल बिचारी? कोण असेल तिच्या बरोबर? तो आहे ना. तो कोण? अगं तो देव, आय मीन देव. देव आहे ना तिच्या बरोबर. दी, तू नको काळजी करू. ती नक्की परत येईल, मला माहिती आहे.
आत्ताची सुलेखा पाहिली ना की मला खरंच वाटत नाही मीच या मुलीला जन्म दिला. काय शिरलंय तिच्या डोक्यात कोण जाणे. तिच्याजवळ ना एक किळसवाणी बाहुली आहे. बाहुली? हो, आणि तिच्या समोर बसून ती सारखी काहीतरी पुटपुटत असते. वुडू डॉल? म्हणजे मलाही फारसं माहिती नाहीये, एका कादंबरीतच वाचलं होतं. मोस्टली ना ते तंत्रविद्या करणारे लोक असतात बघ, त्यांच्याकडे असतात अशा बाहुल्या. पण सुलेखाकडे कशाला आणि कधीपासून? हेच तर मला कळत नाहीये. आणि आता तर स्वतःच्या तोंडाने तिने कबूल केलंय तिनेच मला मारण्याचा प्रयत्न केला होता म्हणून. आणि प्रिया, आधीबद्दल तिच्या मनात कडवटपण आहे. हो, तो तर असणारच. अगं हो, पण ती आता डेंजरस आहे. आय डोंट बिलीव्ह हे सगळं आपण सुलेखाविषयी बोलतोय. ती माझी इतकी चांगली मैत्रीण आहे. निखिल, अरे ती माझी मुलगी आहे रे. प्रिया, निखिल, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला जे काही सांगते त्यातला शब्द कराय. आय एम सेन. मी वेडी नाहीये रे. पण एक दिवस जरी मी तिच्याबरोबर तिथे राहिले असते ना तर खरंच मी वेडी झाले असते. पण मग आता पुढे काय? तुम्ही अशा या हॉटेलमध्ये किती दिवस राहणार आहात? मला घरी बोलावं लागेल. नाही, नको. पूनम आणि बाळला कळलं ना तर सुलेखालाही कळेल. हो, पण मम्मा, त्यांना न सांगता तुम्ही अशी. पण त्यांचा सुलेखावर जास्त विश्वास आहे. पण मग तुम्हाला असं का वाटलं की मी तुमच्यावर विश्वास ठेवेन? मला माहित नाही. कदाचित माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. आताही तू सुलेखाला फोन करून सांगू शकतोस. ती येईल आणि मला पुन्हा पुण्याला घेऊन जाईल, टॉर्चर करेल, मारून टाकेल कदाचित मला. सुटेन एकदाची मी. नाही मम्मा, हे बघा, मी असं काही होऊ देणार नाहीये. पण मम्मा, तुम्हाला इथे नाही जास्त दिवस राहता येणार. निखिल, मी जमेल तेवढी कॅश घेऊन बाहेर पडले. म्हणजे ATM कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तर ती मला ट्रॅक करेल म्हणून. मला असं वाटतं की आपण फार पुढचा विचार नको करूया. ममा, पूनम काकू आणि बाळकाकाला सांगावंच लागणार आहे आपल्याला. हो, आणि एस्पेशली तुम्ही बेपत्ता झाल्याची बातमी ऐकल्यापासून तिकडे रडून रडून बेजार झाली आहे ती. आणि आता तिला न सांगणं मला कठीण जाईल. पण आता तेच योग्य आहे. आपण अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करायला हवी की ते आपल्यावर विश्वास ठेवतील. पण तोपर्यंत तरी ममा, तुम्हाला असं अंडरग्राऊंड राहावं लागणार आहे. प्रिया, आपण एक काम करूया. एखादी जागा शोधूया, म्हणजे रिकामं घर, रिकामा फ्लॅट वगैरे, जिथे मम्मा काही दिवस राहू शकतील. मुंबईत असेल, मुंबईच्या आसपास कुठेही. तुझ्या माहितीत कोणाची काही अशी जागा आहे? माझ्या मित्राचा फ्लॅट दिंडोशीला रिकामाच असतो. दॅट्स ग्रेट. हे मग त्याला रिक्वेस्ट करून बघ ना प्लीज. हे बघ, लागले तर पैसे पण देऊ आपण. प्रश्न पैशाचा नाही आहे रे निखिल. प्रश्न वेगळाच आहे.
काय झालं? अरे काय झालं? कसली भीती वाटते का तुला? अरे काय सांग. अरे हो पण ते, अरे काय झालं? बोला, का बोलवलं एवढं अर्जंट? रागावलायस? तुझ्यावर? कशाबद्दल? मी काल तो विषय नको. बोल, काय काम होतं? तुझ्या दिंडोशीच्या फ्लॅटची चावी मिळू शकेल? तो फ्लॅट माझ्या वडिलांचा आहे, माझा नाही. ओके, मी निघते. ए थांब, काय झालं? हे बघ साहिल, तुझ्या मनातला कडवटपणा मी समजू शकते. कडवटपणा? तुझ्याबद्दल? आहे आहे म्हणूनच असा बोलतोयस माझ्याशी. मग कसा बोलू? तू ठरव. सगळे निर्णय तूच घेतलेस. न भेटण्याचा निर्णय सुद्धा तुझाच होता. तो तू घेतला होतास, मी फक्त रिॲक्ट झालो. बरं तो विषय नको. चावी कशाला हवी आहे? घरी विचारलं तर सांगायला. ते मी तुला नाही सांगू शकले तर चालणार नाही का साहिल? हे सगळं खूप वियर्ड आहे असं नाही वाटत तुला? असेल. हे बघ साहिल, तुला नसेल द्यायची चावी तर सांग तसं. मी असं म्हटलं? संध्याकाळी भेट, देतो आणून. थँक्स साहिल. कुठे? घरी येऊ? मी फोन करीन तुला. ओके. और कुछ? माझ्याबरोबर बसून एक कप कॉफी पिशील? ऑफ कोर्स, दॅट विल बी माय प्लेजर. आत्ता कुठे मला जरा श्वास घेतल्यासारखं वाटलं. कालपासून इतकं गुदमरल्यासारखं झालं होतं. दॅट मीन्स यू लव्ह मी. हे तुला कुठच्या गाढवानी सांगितलं? इथे मी सोडून दुसरा कोणी गाढव आहे? आणि तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे मी गाढवच. साहिल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दिस इज फॉर यू. तुम्ही केलात? येस. आणि तो बरा सुद्धा झालाय. हे सुद्धा तुम्हीच ठरवलं? तू पी आणि तू ठरव. हा बरा नाहीये. नाहीये? हा उत्तम आहे. येस. हाऊ आर यू फीलिंग नाउ? बरं वाटतंय. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर असं म्हणाले की जगभराचं टेन्शन तुम्ही तुमच्या छोट्याशा डोक्यावर घेताय ना, म्हणून असं झालं. असं नाहीये आदिनाथ. काल आपण जेव्हा त्या देवळात गेलो तेव्हा मला तिथे खूप खूप विचित्र काहीतरी दिसलं. पहिल्यांदा आपण जेव्हा तिथे गेलो होतो ना तेव्हा सुद्धा मला असंच काहीतरी विचित्र दिसलं होतं. काय दिसलं होतं? मला नाही आठवत. सोड 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 सोड. Forget it. जास्त विचार करू नकोस. नाही ना आठवत आहे ते नसेल तितकं महत्वाचं. सिंपल. पण मी काय म्हणतो, आपलं काल दर्शन तर झालंय. इफ यू डोंट फील लाईक इट, आपण आजच्या आज मुंबईला परत जाऊया. नाही नको. आपण इथे आलो त्यामुळे आजोबांना किती आनंद झाला. आणि प्रथमेशला आपण अजून देवळात नेलेलं नाहीये. मी घेऊन जाईन ना त्याला. नको ना आदिनाथ. उगा सगळ्यांचा मूड ऑफ होईल. मी आता खूप बरी आहे. आपण राहूया इथे. चालेल? नक्की.
मी आजोबांना सांगून येतो. हं? सावी. काय नाव काय तुझ्या या मित्राचं? साहिल प्रधान. फ्लॅट त्याच्या वडिलांच्या नावावर आहे, शशिकांत प्रधान. पण त्यांनी काही विचारलं नाही तुला किल्ली कशाला हवी आहे वगैरे? त्याची काही काळजी करू नकोस, मी काय सांगायचं ते सांगितलंय. आपण उद्याच ममांना चेकआउट करायला लावूया आणि दिंडोशीच्या फ्लॅटवर घेऊन जाऊया. ओके? थँक्स प्रिया. पण तू येशील ना बरोबर? ऑफकोर्स. ए, तुला काय वाटतं ग, जे त्या सांगतायत ते सगळं खरंच घडलं असेल की जस्ट हर इमॅजिनेशन? नाही निखिल, हे बघ, आपण ATM किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला तर पकडले जाऊ, हा रॅशनल विचार त्या करू शकतात. त्यांनी नक्कीच काहीतरी विचार करून तुला फोन केला असणार, नाही तर त्यांना काय गरज आहे? आणि सुलेखाबद्दल त्या जे काही बोलल्या ते मला तरी खरंच वाटतं. त्यामुळे त्यांना वेडं ठरवणं हा आपला वेडेपणा ठरेल. अगं पण जर ममा नॉर्मल आहेत तर याचा अर्थ सुलेखा ॲबनॉर्मल वागतेय ना? त्यात काय नवीन आहे? हां मला तर सुलेखा नेहमीच ॲबनॉर्मल वाटत आली. प्रिया, अरे शी इज केपेबल ऑफ पुटिंग अप अ परफॉर्मन्स. तू पाहायला हवं होतंस, मी दादा आणि ती वसईला गेलो ना तेव्हाचं तिचं नाटक. अरे एखाद्या सराईत नटीला मागे टाकेल असा परफॉर्मन्स होता तिचा. पण ती कोणाचा जीव घेण्या इतपत विचार करेल, आणि तोही स्वतःच्या आईचा. काहीतरी कारण असतील. शोधायला हवी. कदाचित तिचा भूतकाळ, कदाचित अजून काही, यू नेव्हर नो. प्रिया, आपण कामं वाटून घेऊया. म्हणजे तू ममांची काळजी घे आणि मी हिचा भूतकाळ खणून काढतो. म्हणजे नेमकं काय करणार आहेस? नाही, ॲज ऑफ नाव आय डोंट नो, पण थोडा विचार करावा लागेल. निखिल, तू जे काही करशील ते जपू ना. कारण सुलेखाच्या मम्मा बोलता बोलता एक वाक्य बोलून गेल्या. बापरे, माझ्या अंगावर काटाच आला. आणि ते खरंही आहे. कुठलं वाक्य? सुलेखा इज डेंजरस.